नमस्कार, मी सोनाली. आपण पाहतात सिटी न्यूज. अमरावतीतील शिवगिरी सेवा आश्रमाने 3 जानेवारी ते 13 जानेवारी दरम्यान अग्निवीर पोलीस पूर्व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिराला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय. वाटोळा शुक्लेश्वर येथील शिवगिरी सेवा आश्रमाच्या वतीने आयोजित अग्निवीर पोलीस पूर्व प्रशिक्षण शिबिरास भातकुली तालुक्यातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या शिबिरात माजी सैनिक जे एक्स-मॅन म्हणून ओळखले जातात, रोज 100 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत आहेत. 3 जानेवारीपासून सुरू झालेल्या या शिबिराचा समारोप 13 जानेवारी रोजी होईल. प्रशिक्षण शिबिराचे आयोजन पोलीस आणि आर्मी भरतीच्या अनुषंगाने केले आहे. या शिबिरामध्ये 12 ते 25 वयोगटातील विद्यार्थी सहभागी होत आहेत. माजी सैनिकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना शारीरिक तयारी आणि पोलीस आर्मी भरतीसाठी आवश्यक कौशल्य शिकविले जात आहे. शिबिराच्या उद्घाटनास शिवगिरी आश्रमाचे अध्यक्ष प्रदीप ठोसर, विपुल भुसारी, माजी सैनिक संजय बावने, अमोल पांडे, अनंता बोंडे यांच्यासह परिसरातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाटोळा शुक्लेश्वर येथील शिवगिरी सेवा आश्रमच्या वतीने या ठिकाणी अग्निवीर आणि पोलीस भरती पूर्व परीक्षेच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे आयोजन 3 जानेवारी ते 13 जानेवारीपर्यंत या आश्रमाच्या वतीने घेण्यात आले आहे. सकाळपासूनच या ठिकाणी तरुण आणि तरुणी मोठ्या संख्येने या ग्राउंडवर येऊनही सर्व आपलं प्रशिक्षण घेण्यासाठी सज्ज राहतात आणि येथे आर्मी रिटायरमेंट झालेले कर्मचारीसुद्धा त्यांना मार्गदर्शन करूनही त्यांच्याकडूनही सर्व प्रकारचे व्यायाम आणि योगा अशा सर्व प्रकारचे त्यांना मार्गदर्शन करतात. वाटोळा शुक्लेश्वरमध्ये श्री गुरुदेव सेवा आश्रमातर्फे इथं पोलीस भरती अग्निवीर प्रशिक्षणासाठी शिबिर आयोजित केलेले आहे. तसेच ह्या गावात आजूबाजूच्या विद्यार्थी पंचकृषीतील विद्यार्थ्यांसाठी हे शिबिर आयोजित केलेले आहे. आम्हाला प्रशिक्षण देण्याकरिता आर्मी रिटायर्ड माजी सैनिक संजू भाऊ बावनेर, अमोल सर पांडे तसेच अनंता भाऊ बोंडे हे येत आहे आणि चांगल्या प्रकारे आम्हाला प्रशिक्षण देत आहे. भविष्यासाठी आता हे विद्यार्थ्यांच्या भविष्य घडण्यासाठी शिबिर घेतलेले आहे. तर प्रत्येकाची काही ना म्हणजे प्रत्येकाच्या मनात काही बनाची जिद्द आहे. तर त्यातून गावातील विद्यार्थ्यांचा पंचकृषीतील विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद आम्हाला मिळाला आहे आश्रमात. मी वाकीरायपूर या गावावरून येत आहे. इथे पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण वाटोळा शुक्लेश्वर या गावात चालू आहे आणि रोज 5 वाजतापासून ते 8 वाजेपर्यंत हे प्रशिक्षण असते. त्यामध्ये रनिंग भालसीपर्यंत, वाटोळा ते भालसी आणि व्यायाम पण होतो. इथे प्रशिक्षक बोंडे सर, बावने सर आदी शिक्षक आहेत जे आम्हाला चांगल्या प्रकारे प्रशिक्षण देत आहेत. भविष्यात आता माझी तर हाईट नाही आहे पोलीस भरतीसाठी, मी सरळ सेवेसाठी प्रयत्न करत आहे. बाकीच्या मुलींना माझं एकच म्हणणं आहे की इथं जे प्रशिक्षण हे मुफ्तमध्ये आहे. 10 दिवस जे प्रशिक्षण इथे चालू आहे याचा आपण प्रत्येकांनी फायदा घ्यावा आणि हे 10 दिवस झाल्यानंतर आपण हे असंच थांबून न ठेवता नेहमी असाच प्रयत्न करत राहावा, जेणेकरून आपल्यापैकी एक जण जरी यामध्ये लागलं म्हणजे पोलीस भरतीमध्ये एक जण जरी सिलेक्ट झालं तर त्याच्या मागे हजारो विद्यार्थी म्हणजे प्रशिक्षण घेत राहतील आणि असेच नोकरीवर लागत राहतील. शिबिराचे आयोजन करण्यात आलं. पोलीस भरती आणि अग्निवीर पूर्व तयारीच्या अनुषंगाने काय सांगतो? नमस्कार, माझं नाव एक सर्व्हिसमॅन हवलदार बोंडे. इथं 3 जानेवारीपासून ते 13 जानेवारीपर्यंत हे आर्मीपूर्वक अग्निवीर प्लस पोलीस भरतीसाठी पूर्व प्रशिक्षणाची इथं तयारी सुरू आहे. प्रत्येक गावातले आजूबाजूचे जेवढे अटॅच खेडे आहे इथं विद्यार्थी मोठ्या संख्येने येत आहे आणि या प्रशिक्षणाचं सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्या अशी माझी विनंती आहे. हे प्रशिक्षण नाही गावासाठी नसून प्रत्येक आजूबाजूच्या खेड्यातल्या विद्यार्थ्यासाठी इथं फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध आहे. आमच्या श्री शिवगिरी सेवाश्रमाचे अध्यक्ष श्री प्रदीपरावजी ठोसर आणि दुसरे प्रफुल्ल भाऊजी बेलोकार भुसारी यांनी हे आयोजन केलेलं आहे आणि त्यांचं खूप मोठं योगदान आहे या टीमसाठी. दरवर्षीप्रमाणे यंदाही या प्रशिक्षणाचा लाभ विद्यार्थी घेत आहे. असंच प्रशिक्षण आम्ही दरवर्षी वाटोळ्यासाठी नसून प्रत्येक गावासाठी, प्रत्येक गावातल्या विद्यार्थ्यासाठी मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सर्व गावकऱ्यांना, आजूबाजूच्या खेड्यांना विनंती करतो, त्यांच्या पॅरेंट्सला विनंती करतो की प्रत्येक
आपापल्या घरचा विद्यार्थी त्यांचा मुलगा या प्रशिक्षणाला पाठवावा आणि त्यांना या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा। या शिबिरामध्ये साधारणतः किती विद्यार्थ्यांचा सहभाग आहे? या शिबिरामध्ये तकरीबन 90 विद्यार्थी इथं येतात आणि लहान विद्यार्थीपासून तर मोठ्या विद्यार्थ्यापर्यंत 12वीचे विद्यार्थी आहे, प्लस 10वीचे आहे, प्लस 8वीपासूनही येतात। हां सर, आपल्या मागे बघू शकता की या ठिकाणी सर्व लहानपासून तर मोठ्यापर्यंत सर्व तरुण आणि तरुणाई मोठ्या संख्येने सकाळपासून येथे या अशा कडाक्याच्या थंडीमध्ये येऊनही हे सर्व आपलं योगा आणि त्यानंतर रनिंग अशा विविध प्रकारचे स्टेप करूनही पूर्व तयारीच्या संधीच्या अनुषंगाने येथे येत असतात। सिटी न्यूज प्रतिनिधी गजानन खोपे, अमरावती, भातकुली। हे प्रशिक्षण शिबिर विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचे असून सर्व विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन माजी सैनिकांतर्फे करण्यात आले आहे। शिबिराचे आयोजन स्थानिक समुदायासाठी एक महत्त्वाची संधी ठरत आहे। अशाच अधिक माहिती मिळाल्यास आपल्याला तत्परतेने अपडेट देत राहू। पाहत रहा सिटी न्यूज।